ही असती गावठी रानभाजी बहारांगा ही तुम्हाला थोरांच्या ओळखीनेच तुम्ही तोडून आणा. पठारे भागात असते आणि ते तेवढं तोडून आणा मस्तपैकी. आणि हे असतं बघा गावठी खारे हिरवी गार ही लागते तोंडल्यागत. तुम्ही पण कधी खाल्ली का? मी पण नाही खाल्ली, पण तुम्हाला आता व्हिडिओ दाखवलं पाहिजे ना, काहीतरी कॉन्टेंट भेटला पाहिजे तुम्हाला, तर बघून घ्या. सकाळी उठल्या उठल्या ब्रश घासायचं, सगळं बॅक्टेरियात बाहेर पाडायचं. पण तोंडाचा पिवळसरपणा आणि घाण वास काय तोंडाचा काही कोलगेट काय कुठला पण ब्रँड लावला तरी जाणार नाही. मग सगळं झालं ओके ओके, आंघोळ केली की आपलं बहारंगा खात बसलो. मग एक नंबर बहारंगाला असतो. आयुर्वेदिक एकदम पौष्टिक धुष्टपुष्ट बॉडी म्हणायची होते. इकडं आलो जिनला काय संडास साफ करायची विष मागितल्या बहुतेक. लय घाण झाला असणार आहे कुठल्या तरी. हो जिन दिसला तो संडासाचा झाडू घेऊन घासतो. इकडं मॉडेल्स उभ्या होत्याच काय साडी बिडी नेसून मस्त की त्यांचं लुक दाखवाय. ती बघून आपल्याला हुर भरला, हसू आलं. काय बोलायचं, एक नंबर फिलिंग किती मॉडेलला बघून. ती बघत आपण चालत नाक्यावरून सरळ आलो चपल्या घ्यायला. कारण की चपल्या आपल्या गळ्यात तुटलेल्या तुम्हाला सांगितलेलंच होतं. ही बघा एकेकाची बाप लेकाची चप्पल घालून आलो आहे का. तसं काय आता बोलायचं आपण, काय परिस्थितीनुसार वागावं लागतंय. तुम्हाला काय कळणार माझी परिस्थिती. इकडं आलो तर इकडं लयच महाग झाला. दुसऱ्या दुकानात घुसलो, दुसरा आपण महाग काय कमी करायला मागणार. कमी करा रे, कमी करा. दुकानात परवडलं असं लावा रेट काय. मग इकडं आलो, इकडं व्हायचं बजेटमध्येच दाखवत होता. मग इकडूनच खरेदी केली. खरेदी करून सरळ आपण गावी घरी आलो. हे हात करत लिफ्टरच यायचा आणि घरी पैसा वाचवायचा. बेरोजगारी लय आहे ती. येऊन आपलं गंजत बाईक घरकड्यात बसायचं. नल्ला एक